रामकृष्ण हरी माऊली, जय जय रामकृष्ण हरी. माऊली, आज संत तुकोबारायाचा एक अभंग आपण चर्चेसाठी घेऊ. अभंग असा आहे पहा. बोले घातले रडाया नाही आसू आणि माया, तैसा भक्तिभाव काय रंग बेगडीचा न्याय. वेठी धरिल्या दावी भाव मागे पळावया पाव. काजव्याच्या ज्योती तुका म्हणे लगे वाती, काजव्याच्या ज्योती तुका म्हणे न लगे वाती. असा हा संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध असा अभंग आहे. महाराज पहिल्या चरणामध्ये म्हणतात, बोले घातले रडाया नाही आसू आणि माया. राजस्थानमध्ये एक प्रथा होती माऊली पूर्वीच्या काळामध्ये. रुदाली, रुदाली म्हणजे कोणी मेल्यानंतर उच्च कुलीच्या स्त्रिया आहेत त्यांना रडण्यासाठी बंदी होती. त्या रडत नव्हत्या. आणि मग रडण्यासाठी त्या बड्याजवळ किंवा मृतकाजवळ शोक व्यक्त करण्यासाठी काही स्त्रियांना पैसे देऊन आणलं जायचं. त्या रुदाली, रुदाली नावाची परंपरा आहे. ती रुदाली आहे म्हणजे होती, आता नाही आहे किंवा असेलही तर आपल्याला त्या भागामध्ये पूर्णतः माहिती नाही. त्या रुदाली परंपरेमध्ये काय करतात की ह्या स्त्रिया मग येतात, त्या पैसे घेतात म्हणजे मजुरी, आणि मग विशिष्ट लयमध्ये त्या मृताचे गुण त्यांना सांगितलेले असतात. ते गुण वगैरे आठवून आठवून अशा विशिष्ट स्वरामध्ये रडतात. म्हणजे बोल देऊन त्या रडतात, बोल घेऊन रडतात, देऊन नाही, बोल घेऊन रडतात. बोले घातले रडाया, असं पैसे घेऊन त्यांना रडायला सांगितलं जाते. आता मला सांगा, पैसे घेऊन रडणाऱ्या ह्या रुदाली, ह्या स्त्रिया, त्यांना अश्रू येतील का खरोखरचे? किंवा माया वगैरे असेल का? मरणाऱ्याबद्दल आपुलकी प्रेम असते का? नाही. मरणाऱ्याबद्दल ज्याला आपुलकी आणि प्रेम असते खरं, त्याच्या डोळ्यात आपोआपच अश्रू येतात. इष्टमित्र असो किंवा घरामधले असो, कुटुंबीय असो. परंतु एखादा खूप त्रास देणारा असेल जिवंतपणी, तर त्याच्याबद्दल सर्वांच्याच डोळ्यामध्ये मायेनं प्रेमानं अश्रू येतीलच याची काही गॅरंटी आहे का? अजिबात नाही माऊली. आणि हे तर परंपराच आहे. कशासाठी? तर बढं चांगलं दिसलं पाहिजे, त्याचं मरण जे आहे ते चांगलं दिसलं पाहिजे. चांगलं कशानं दिसते तर मरण रडण्यानं चांगलं दिसते. म्हणून मग काय करतात, तिथे काय करत होते, रुदाली ज्या आहेत ह्या मोल घेऊन रडणाऱ्या ज्या आहेत त्यांना सांगायच्या आणि त्या मग रडायच्या. खूप चांगला होता बाई वगैरे तुम्ही पाहता. आणि आपल्याकडे काही काही असं कधी कधी येणारे असतात आणि त्या दुःखानं रडलो असं दाखवतात मृतकाजवळ. परंतु त्यामध्ये त्या मागच्या गोष्टी अशा काढतात की ज्या समोरच्याला एखाद्याला ते लागत सुद्धा असतात. हे रडता रडता बोलतात. रडताना सांगतात, पाणी पाणी करत होता पण कोणी पाणी देत नव्हतं. आता मला सांगा, असं जर म्हटलं रडणारा आणि खूप मोठमोठ्या रडत बसला आणि कधी कधी येणारा ज्याचं काही जास्त घेणं देणं नाही, हा बोलण्याचा अधिकार असतो का कोणाला? आणि त्याला अश्रू माया वगैरे आहे का? नाही. तो बोल घेऊन जरी रडत नसला तरी अश्रुमाया अजिबात नाही, प्रेम अजिबात नाही, असा रडतो. आणि या रुदाली तर जाणून बुजून पैसे घेऊनच रडायला आलेले असतात. रडणाऱ्या स्त्रिया त्या विशिष्ट लयीमध्ये रडतात आणि शोक व्यक्त करत असतात, आकात तांडव करत असतात. परंतु त्यामध्ये अश्रू माया अजिबात नसते. अश्रू दाखवायचेच असले तर ग्लिसरीन त्यांना लावावं लागेल. तसा रड येईल का? रड नक्की येणार नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, बोले घातले रडाया नाही आसू आणि माया. दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात,
तैसा भक्तिभाव काय, रंग बेगडीचा न्याय. जसं बोल देऊन आणलेल्या स्त्रिया ज्यांना रडायला लावलं जाते त्यांच्यामध्ये अश्रू माया काहीच नसते, जिव्हाळा नसतो, पैशापुरतं त्या रडतात. तसंच खोटा भक्तिभाव, लटका भक्तिभाव हा सुद्धा काही कामाचा नाही. रंग बेगडीचा न्याय. बेगड म्हणजे नकली, वरून खूप चमकदार परंतु आतमध्ये सर्व नकली माल, खोटा. आणि या बेगडीचा रंग जसा खोटा असतो तशा खोट्या भक्तीला सुद्धा काही महत्त्व नसते. जसं बोल देऊन रडणाऱ्या स्त्रियांमध्ये अश्रुमाया नसतात तसंच खोटा भक्तिभाव जो आहे, प्रमाणाबाहेर जे शो म्हणून त्याला आपण भक्तीचा दिखावा आहे, त्याला काही अर्थ आहे का? अजिबात अर्थ नाही. भक्ती पाहिजे ती येथून अंतःकरणामधून भक्ती पाहिजे पांडुरंगाची, ईश्वराची. आणि अंतःकरणातून केल्या जाणाऱ्या भक्तीला, जिव्हाळ्याला, प्रेमाला, ईश्वराविषयीच्या आसक्तीला कोणताही देखाव्याची गरज नसते. काही साहित्य राहिलं तर तेवढ्यासाठी राग वगैरे येऊ देण्याची गोष्ट नसते, तर ईश्वराला मनापासून अशी व्यक्ती हात जोडत राहते आणि प्रार्थना करणे हे सर्वात महत्त्वाचं. हे संत तुकाराम महाराज म्हणतात, बेगडीच्या न्यायाप्रमाणे म्हणजे खोट्या न्यायाप्रमाणे, नकली मालाप्रमाणे हे खोटी भक्तीसुद्धा अजिबात कामाची नाही असं महाराजांना यामध्ये म्हणायचं आहे. तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, वेठी धरिल्या दावी भाव, मागे पळावयाचा पाव. मागे पळायाचा पाव म्हणजे एखाद्याला जर समजा आपण कामाला सांगितलं, त्याला कामाची अजिबात आवड नाही, दूर कशाला एखादा गडी सांगतात. आता शेतकऱ्यांना जास्त अनुभव यायचा. डवरे वगैरे असतात, डवरे जे शेतामध्ये आंतरमशागतीसाठी वापरले जातात, बैलाच्या सहाय्यानं जुंपले जातात. हे 2 किंवा 3 डवरे एका जोडीवर चालतात, 1-2 बैलावर. हे डवरे मग एक मालक असतो त्यामध्ये बऱ्याच वेळा, जर लहान शेतकरी असेल तर, आणि 2 गडी सांगितले जातात. आता गड्याला जर कामाची आवड नसेल, फक्त काय तर मजुरीपुरतं काम करायचं, एक इकडे तिकडे अजिबातही काही करायचं नाही, किंवा कोणाची कदर दयामाया अजिबात करायची नाही, असा जर असेल तर तो काय करतो, अगदी वेळेवर हजर होतो. हजर झाल्यावर मग शेतामध्ये गेला, त्या अवताला बैल वगैरे झुपल्यानंतर डवरे आहेत तोपर्यंत राहतो, आणि घरी जाऊन कासरा म्हणजे त्याचे 2 बैलांची ते सोडून देतो आणि मालकाला म्हणतो तुम्ही आता पाहत बसा, निघून जातो. मग मालक बिचारा काय करतो, एकटाच ते औत बरोबर ठेवतो, बैलांना पाणी पाजतो, वैरण घालतो, आणि मग कुठे तो स्वतः पाणी पितो. परंतु मुलानं सांगितलेला वेठीला धरून म्हणजे कामावर आणलेला जो माणूस आहे तो हे करू लागतो जसं नाही. जो आवडीनं काम करतो, ज्याला आवड असते, त्या मालकाविषयी आत्मीयता असते, कामाविषयी आत्मीयता असते, तो मात्र मालकाला ते सर्व कामं करू लागतो. आणि नाहीतर मग काय, कधी काम संपते आणि कधी इथून पळून जातो अशी घाई हे वेठीला धरलेल्याची असते. म्हणजे बळजबरीने काम केल्यासारखा तो काम करत असतो, अगदी तात्पुरतं काम तो करत असतो. वेठ बिगाऱ्याला ओझा आणायला सांगितलं तर तो काम पूर्ण झाल्यावर पळायचीच ठेवतो, तो काही थांबत नाही. पुढे महाराज म्हणतात, काजव्याच्या ज्योती तुका म्हणे न लगे वाती. काजवा नावाचा छोटासा कीटक पाहिला आहे तुम्ही, छोटासा प्राणी असतो. रात्रीच्या वेळेला आपल्याला ते हवेत उडताना दिसतात इकडे तिकडे. अंधाऱ्या रात्री विशेष करून काजव्याचा प्रकाश आपल्याला जाणवतो. ती ज्योतीसारखी ज्योत दिसते, अगदी लहानशी. परंतु काजवा तुम्ही जर पकडला, बऱ्याच लोकांनी पकडून पाहिला असेल लहानपणी, तर तुम्हाला असं जाणवेल की ती जी काजव्याची ज्योत आहे
तो जो प्रकाश आहे त्यामध्ये उष्णता अजिबात नाही. त्याच्या सहाय्यानं काही ज्योत पेटवता येत नाही, दिवा लावता येत नाही. दिवा जर लावला आपण तेलाचा तर त्याच्यावरून दुसरा दिवा लावता येतो. सूर्याच्या प्रकाशामध्ये भिंग जर पकडलं तर त्याच्या सहाय्यानं अगदी कागदच काय लाकूडसुद्धा पेटवता येते आपल्याला. सूर्यामध्ये, सूर्याच्या उष्णतेमध्ये, उन्हामध्ये जर आपण एखादी वस्तू ठेवली तर ती तापते, तप्त होते. तसं काजव्याच्या ज्योतीच्या बाबतीत आहे का? अजिबात नाही. काजव्याची ज्योत जी आहे त्या काजव्याच्या ज्योतीनं आपल्याला ज्योत लावता येत नाही, दिवा लावता येत नाही, वात पेटवता येत नाही. त्याचप्रमाणे ईश्वराविषयी प्रेम नसताना, आसक्ती नसताना, जिव्हाळा नसताना केलेली भक्ती जी आहे ही भक्तीसुद्धा उपयोगाची नाही. ते कसं आहे बघ, लोकांना दाखवण्यासाठी बोले घातले रडाया तिथे कैसी असरू पाय. तशी भक्ती काही कामाची नाही. जे भक्ती जी पाहिजे ती भक्ती कशी पाहिजे पावली? भक्ती ही अंतःकरणामधून पाहिजे. ईश्वराविषयीचा जिव्हाळा पाहिजे, प्रेम पाहिजे, आसक्ती पाहिजे. ती खरी भक्ती. आणि तेच महाराजांनी वेगवेगळे उदाहरणं देऊन आपल्याला अभंगामध्ये सांगितलेलं आहे की दिखावा करू नका, ढोंगाच्या नादी लागू नका. भक्ती जर करायची असेल तर मनोभावे करा, हे महाराज या अभंगामध्ये सांगतात. तेव्हा परत एकदा हा अभंग पाहूया. बोले घातले रडाया नाही आसू आणि माया, तैसा युक्तिवाद काय रंग बेगळीचा न्याय. वेठी धरिल्या दावी भाव, मागे पळायाचा पाव. काजव्याच्या ज्योती तुका म्हणे नलगे वाती, काजव्याच्या ज्योती तुका म्हणे नलगे वाती. तेव्हा रामकृष्ण हरी माऊली, जय जय रामकृष्ण हरी. अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चूक जर झाली असेल तर नक्कीच मला कॉमेंट करून सांगा. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी.